जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. ए दादा, त्याला गुरु माने की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाहीये, आणि त्याला शिष्य माने की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण बहुतांशी 2025 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत नाही आपल्याला. गुरु एवढे नालायक झालेले की शिष्य भेटला की त्याला कापायचंच करतात महाराज. मग असा गुरु असेल तर शिष्य सुद्धा विचार करतो कधी हा मरल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तो कोबराय सांगतात, विठोबाची आन नरका जाती, हो विठोबाची आन नरका जाती. शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तो कोबराय सांगतात, विठोबाची यान नरका जाती. पण जगद्गुरु तुकोबरायचं आणि निळोबरायचं जर जीवन पाहिलं तर माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावं, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाहीये, पण पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या दरबारामध्ये उभे. पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आला सिका. डोळे उघडले आणि जगाच्या मालकाकडे पाहिलं सांगितलं, अबे देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे काही कळतं का रे? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक बसणारी मंडळी लिहून ठेवा 3 वाक्य माझे काळजावर. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. 3. कुठं कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, रामायण असेल, इथं बिन बोलवता जा. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त आता एवढंच व्यासपीठ चांगलं राहिलंय की इथून तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटणार आहे गड्यांनो. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत माईक हातात घेऊन तुम्हाला सांगितलं नाहीये दारू प्या. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला नाही सांगितलं जुगार खेळा, वाईट वागा, अजिबात नाहीये. कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायातल्या व्यक्तीने तुम्हाला या नारदाच्या गादीवरून चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणून इथं या, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, इथं नावाची अपेक्षा करू नका. एवढे हलकट लोक झाले महाराज परमार्थामध्ये. एखाद्या जर चुकून पत्रिकेवर नाव नाही राहिलं ना, तर ते येऊन बघत नाही हो इथं. अरे इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा आहे, तुका वरबाप आहे म्हणून तुझ्याशिवाय साखरपुडा होणार नाहीये. देवाच्या कारणाचा विषय नका घेऊ. हा समजा जर मी आज नसतो आलो, कोणी राहिलेल्या माणसाने, तुकाराम महाराज सुद्धा चांगलं कीर्तन करतात, आमचे प्रकाश दादा करतात, आमचे अनिरुद्ध दादा करतात, कोणीही कीर्तन परमार्थातलं कार्य कोणा वाचून काही राहत नाहीये. ज्यांना असं वाटतंय आम्ही परमार्थाचं कार्य करतो, त्यांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया व्यर्थ गेला. काही लोक तर म्हणतात, महाराज मी जर मेलो ना, भाषा कशी असते पहा, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या वाडीचा सप्ताह उद्याच बंद पडतो, तू मरून बघ ना एकदा, तू मर ना, तुझ्या वाचून सप्ताह राहतो असं तुला वाटतं? कोण म्हणतोय तुमच्या वाचून सप्ताह राहिला? अरे आता जरी कीर्तन करता करता मी लगे मेलो तरी सप्ताह बंद नाही पडणार आपला.
परमार्थाचं काम आहे, देवाचं काम आहे, देवाला करून घ्यायचंय. तुम्ही फक्त निमित्ताला आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुम्ही फक्त निमित्त आहे म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. तुम्ही जेवढे काही मंडळी बसले, मला त्यांना एक छोटासा प्रश्न करायचा आहे. हवा तुम्हाला दिसती का जाणवती? हो बोला गड्या, हो तुम्ही थोडस फ्रेश बसा. हवा जाणवती का दिसती तुम्हाला? हवेला कलर नाहीये, सगळीकडून पॅक असल्यामुळे गरमी खूप होतीये, बरोबर आहे का नाही? थोडस बाहेर गेलं थोडी थंडी, हवा दिसत कोणालाच नाहीये आणि हवा प्रत्येकाला जाणवते. हवेचं एक आदर्श घ्या, हवा कोणालाच दिसत नाही, हवा हवाचं काम करते, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर शिर्डी संस्थानला गेले, तिरुपतीला जर गेले, आमच्या गजानन महाराज संस्थानला जर गेले, तर हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात महाराज लोक, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे. परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. एवढे नावाला लोक हापापलेले महाराज, घरी बायका यांचं नाव घेत नाही, यांना वाटतं कीर्तनकाराने आपले नाव घेतले पाहिजेत. कशी पद्धत आहे तुमची? इथं काही लग्न आहे कोणाचं का साखरपुडा थोडा आहे म्हणून तुमचे नाव घ्यायचे? अजिबात नाहीये. कीर्तनामध्ये देवाचं वर्णन केलं पाहिजे. ठीक आहे, एखाद्यानं तारीख घेतली असेल, त्याचं तुरळीक नाव आहे. अहो त्या शिरूरला एका ठिकाणी कीर्तन केलं मी, आणि ज्यानं माझी तारीख घेतली होती तो माझा जवळचा मित्र होता, नेहमी कॉन्टॅक्ट मधला होता, दररोजचे फोन चालू, आणि मी सगळ्याचे नाव घेतले आणि त्याचं नाव नाही घेतलं. त्यानं मला नुसताच बुक्का लावला हो आणि पाकिटच दिलं नाही त्याला. अरे म्हणलं मी बुलढाण्याहून आलो ना, ते म्हणे तो माझं नाव घेतलं का, म्हणजे तुझ्या नावासाठी पाकिट कट करतो काय? म्हणजे लोकांची धारणा चुकीची झालेली आहे. मला एवढंच सांगायचं, परमार्थ हा नावेसाठी नका करू गड्यांनो. इथं सप्ताहाला मदत करत असताना, सप्ताहाला सहकार्य करत असताना कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम तुम्ही करू नका. तुमच्या नावाची दखल माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी घेतली पाहिजे गड्यांनो. तुमच्या नावाची दखल माझ्या पांडुरंग परमात्म्याने घेतली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, तुका मने जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. ओ तुका मने जवळी संत चरण भावे संत चरण भावे रिघावया. इथं या म्हणून काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी आलं पाहिजे. परमार्थाचं ठिकाण, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल, जायचं. आता तर कोणी नेणारच नाही 29 पर्यंत. लागली माझा जिल्हा परिषद तुमचा जमल ताळा, नाही तर खाणारे पिणाऱ्याला फक्त निवडणुकीच्या टायमाला खाऊ घालतात लोक. तसं 12ही महिने कोणाचं कोणी कोणाला खाऊ घालत नाहीये. लक्ष द्या मग कीर्तनाकडे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं 2, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाहीये 3. निळोबराय देवाला सांगतात, ए देवा मला काही संकट नाहीये, बल का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे का गजेंद्रासारखं संकट आहे, किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. संकट तरी का फुकट श्रम केला. मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे वे, मला का गजेंद्रासारखं संकट आहे, मला का द्रौपदी सारखं संकट आहे. परत निळोबराने डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या जाळात, ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले ओ निळोबराय, अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर परवाईट झालं तर लोक मला नाव ठेवतील. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आम्ही न ओळखोजी देवा,
तू कयाचा धावा करीत असे, जा मी तुला ओळखत नाही काय ताकद असेल माझ्या निळोबराची. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगतात, निळोबराया अहो मी काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना, माझी काहीतरी इज्जत राखा. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेल स्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे चाले, हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते, हे सगळं जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुमच्याने माझ्या जीवनाकडे पाहतात. परमार्थासाठीच आपले प्रयत्न चालू आहे महाराज. आज एवढा मोठा खर्च करायचा, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा. अरे एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नात जेवढा थाटमाट करावा तेवढा सुंदर थाटमाट तुम्ही सप्त्यात करतात. कधी सप्त्यात झुंबर पाहिले का तुम्ही? ही सगळी लाइटिंग वगैरे एवढा आनंद आहे. मग एवढं जे कार्य करतात, दरवर्षी 10-10, 5-5 लाख रुपये खर्च करता, पैसे जास्त झाले म्हणून करता का जीवनामध्ये काही कल्याण व्हावं म्हणून करता? पंढरपूरची वारी करताय तुम्ही, आळंदीला एकादशीला जाताय, कशासाठी जाताय हो? काहीतरी भगवंताची कृपा तुमच्याने माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. मग मला एवढंच सांगायचंय, तुम्ही परमार्थ करताय, मीही परमार्थ करतोय, तुम्ही देवदेव करताय, मीही देवदेव करतोय. मग एवढं देवदेव करून सुद्धा तुमच्याही जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार नाहीये आणि माझ्याही जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार नाहीये, तर तुम्ही आणि मी समजून केलं पाहिजे, समजलं पाहिजे की तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. एखाद्या माणसाला नाशिकला जायचं, कुठं जायचं? नाशिकला जायचं. आणि इकडं चाकण रोडनं निघाला, किती दिवस चालला म्हणजे नाशिक येईल का? अहो येणारच नाही ना महाराज. पुणे येईल, सातारा येईल, कोल्हापूर येईल, कर्नाटक येईल, फार दुसऱ्या राज्यात जाईल तो, पण नाशिक येणार. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमार्थिक कल्याण तुम्हालाही व्हावं वाटतंय आणि माझंही व्हावं वाटतंय, पण तुम्ही आणि मी ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग संसाराचा आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला निळोबराय मार्गदर्शन करतात. अभंगाचं पहिलं चरण. मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून राम गेले आधे, मार्ग दावून गेले आधे, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेणचे पळते चालो जाता, तेणचे पळते चालो जाता. निधी संताते दया, निधी संताते येणे चालू जाता, येणे चालू जाता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, निळोबराय सांगतात, मार्ग दावून गेले आधी. आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी 2 शंका तुम्हाला सर्व मायबापासमोर निर्माण करतो. पहिली शंका आहे कोणता मार्ग, आणि दुसरी शंका आहे कोणी दाखवलाय. बरोबर आहे का नाही? आता मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं शक्य नाही. अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत महाराज. जे लोक 2 तास कीर्तनाला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या गुटख्याचा त्याग नाही करू शकत. जे लोक 2 तास कीर्तनासाठी येतात त्या लोकांना महाराज तंबाखूचा त्याग नाही, गुटख्याचा त्याग नाही. आणि शास्त्र तर सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. चहाचं व्यसन सुटत नाही दादा तुम्हाला आणि मला. मग साधं चहाचं व्यसन जर तुम्हाला आणि मला सुटत नसेल तर काम क्रोधाधिक विकारावर तुम्ही आणि मी काय विजय मिळवणार आहे? भागवतकाराने सांगितलंय सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये, सर्वांना साधूही बनण्याची गरज नाहीये. प्रत्येक गवळणीने घर नाही सोडलं, स्वधर्माचा त्याग नाही केला तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. गवळणी ज्यावेळेस मथुरेला जायच्या
त्यावेळेस अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. डोक्यावर दही दूध तुपलो नाही राहायचं, पण अंतकरणात भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, हो तव तव हासती मथुरे जागे. उद्या जर एखादी माता माऊली तुमच्या ढोरेवाडीमध्ये आली, तिच्या डोक्यावर बटाटे कांदे वांगे, आणि ती तुमच्या गल्लीत आली म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो तुम्ही फक्त एवढाच विचार करसाल, बाई नक्की हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? याच्यापेक्षा दुसरा काय विचार करू शकतो? नाही महाराज. ज्यांचं चिंतन, ज्यांचं जीवन भगवंत झालेलं आहे, गवळणी स्वधर्माचा त्यागही केला नाही तरी सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. तुम्ही आणि मी कीर्तनात आहे तरी तुमच्या माझ्या मनामध्ये काय काय सांगता येत नाहीये, म्हणून लक्ष देऊन ऐका. बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. काही म्हणतील आम्ही योगाचं अनुकरण करू. काय योगाचं अनुकरण करणारे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पाहे पा लोहाची अचने जय बोचरी आपडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटाता, या दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबा योग्यांची योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दम. मग योग अवघड. काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. एवढं सोपं नाही हो महाराज ज्ञान संपादन करणं. आमच्या तुकाराम बाबाचा पखवाज ऐकला, अनिरुद्ध दादांचा पखवाज ऐकला, आमच्या पौळ महाराजांचं गायन ऐकलं. काही ढोरेवाडीतले म्हातारे म्हणतील काय दरवर्षी यांना बोलवायचं? बरोबर आहे का नाही? आपण आपलंच करू. तुम्हाला जमणार नाही ते, त्याला तरुणपणात घासावं लागती, दगडांना नाही. अभ्यास करावा लागेल ना महाराज, काहीतरी घरादाराचा त्याग करावा लागेल. एवढ्या सहजासहजी परमार्थातली कोणतीच गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, लोकांची धारणा अशी झालेली आहे, लोकांना कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. सरपंच काय व्हायचंय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. लक्ष देऊन ऐका बरं. कष्ट न करता श्रीमंत व्हायचं म्हणून केबीसी मध्ये गेले. कष्ट न करता श्रीमंत व्हायचं म्हणून तर शेअर मार्केटमध्ये बरबाद झाले ना लोक महाराज. 1 लाखाला कुठं 10,000 भेटत असते का? तुमच्या बापान ठेवलं की एवढं व्याज. लोक कमी दिवसात श्रीमंत होण्याच्या नादातच लोकांनी प्रॉपर्ट्या गमावल्या. म्हणून कमी दिवसात श्रीमंत होणं शक्य नाहीये आणि अभ्यास न करता ज्ञानी होणं शक्यच नाहीये महाराज. काहीतरी कालावधी तुम्हाला घालावा लागेल. म्हणून ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जते विद्या, द्वितीयं नार्जते धनः, तृतीयं नार्जते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं. कीर्तनकार व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष ठरवा. 25 ते 50 ढिलं नाही पडायचं तुकाराम बाबा. दिवसातून 3 जरी कीर्तन करायचं काम पडलं तरी चालेल. कारण द्वितीयं नार्जते धनः, पण धन कमवत असताना महाराज सांगतात, जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, उदास
जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, यामधला दुसरा पुरुषार्थ काय आहे? अर्थ म्हणजे पैसा आहे. अरे एवढी पैशाला किंमत आहे महाराज, ज्याच्या जीवनात पैसा नाही, ज्याजवळ पैसा नाही, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. हो, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनालाच अर्थ नाहीये. अहो पैसा नसणारे लोक जेहारी सुद्धा घालत नाही. जगाचा नेम पहा, पैसा तारो 3 नाम, परशा परशु परसराव. ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला एकेरी आहोत, ए परशा इधर राव. ज्याच्याकडे थोडाफार परशु आणि एखादा प्युअर गदा असू द्या, फक्त शावकार असू द्या, परशुरामजी. माझे गुरुजी मला नेहमी विनोदानं सांगतात, पुरुषोत्तम त्यांची एक जुनं मन आहे, गरीबाचं दुखलं पोट त्याची कोणी नाही घेत गोट, श्रीमंताचा दुखला डोळा हो सर्व गाव झालंय बोळा. ते नेहमी मला विनोदानं सांगतात, अरे गरीबाचं पोट दुखायला लागलं तरी लोक कोणी विचार करत नाही, आणि श्रीमंताचा डोळा जर दुखायला लागला तर अख्खं गाव जोळा होतं. महाराज गरीबाचं लेकरू मरू द्या हो, लोक त्याच्याकडे बघत नाही, आणि श्रीमंताची बकरी मिली तरी 13 दिवसात सुतक धरतात लोक. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, हे उगच तू कोबराय नाही म्हणले, सब पैसे के भाईन दिल का साथी नाही कोई. म्हणून द्वितीयम नार्जिते धना, हा पैसा कमवाच, कोणी काही का म्हणे ना, काही का म्हणे ना, पण पैसा ही जीवनाची गरज आहे. बरोबर आहे का नाही? मी तर परमार्थात सुद्धा सांगतो, फक्त रामकृष्ण हरी म्हणायला पैसे लागत नाही. बरं सरपंच, काय रामकृष्ण हरी म्हणायला पैसे लागत नाही. तुम्ही सप्ताह करा पैसे लागतात, कीर्तनकार बोलवा पैसे लागतात, वादक बोलवा पैसे लागतात, गायक बोलवा, चोपदार बोलवा, युट्यूब वाला बोलवा, एवढं सुंदर हे सगळं पैसे, दिंडी काढा पैसे, संस्था टाका पैसे, फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढी गोष्ट म्हणायला पैसा लागत नाहीये. आता पंगत घालायची म्हणल्यावर का वरून थोडं धान्य पडणार आहे, त्याला पैसे लागतेच ना महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, द्वितीयम नार्जिते धन, हा आणि 50च्या नंतर माणसानं, तृतीयम नार्जिते पुण्यम, 50च्या नंतर माणसाने थांबून गेलं पाहिजे, तर फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि या 3 अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर महाराज सांगतात, चतुर्थम किम करिष्यसि. मग प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धन, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. ज्ञान अवघडे, योग अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांड हे अवघडे. मग महाराज यज्ञाधिक कर्म, काही यज्ञाधिक कर्म करणारे महाराज. 5 पांडवाने राजसू नावाचा यज्ञ केला तर तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चूप बसावं लागतं, तूप पाहायला भेटत नाहीये. तूप म्हणून लोक दारडा खाऊ घालतात, तुपाचा विषयच नाही राहिला. मग आपण काय करू शकतो कलियुगामध्ये? तुम्ही काहीच करू शकत नाही. याचं कारण असं आहे, कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप होती, कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप कमी. महाराज सांगतात, अल्पायुष्य मानव देह, आशत गणिले ते अर्धरात्र, मध्ये पालक पिणारो पक्ष, काय भजनासी उरले पाहेगा, भजनासी उरले पाहेगा, स्मरा राम राम स्मरा, अल्पायुष्य, अल्पायुष्य मानव देव. अल्प म्हणजे थोडे, 100 वर्षाचा आयुष्य. तुम्हाला किती वर्षाचा आयुष्य बोलत चला, किती आहे? 100. 100 मधले 50 झोपेत गेले, खाली किती उरले? किती उरले आदिनाथ? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्या नाहीये, 5 वर्ष पोरी पाण्यात गेले, खाली किती उरले कमलेश? 15. आता ज्यांचे लग्न राहिले त्यांनी अपेक्षा करायची नाही. आता तुमचा मेळ हुकलेला आहे, अजूनही काही बिघडलं नाही, अजून 2 स्नान शिल्लक आहे. अजून सुद्धा तुम्ही लुंगी घेऊ शकता, लंगूट घेऊ शकता, मस्त भजनात नाही जिंदा जोगी. एवढं मार्केट वाढलंय महाराज, अवघड झालंय हो, कठीण ताळा झालाय, सोयरिकीच होऊन राहिले हो. मी एवढा नामांकित कीर्तनकार आहे, मी कोणती गोष्ट हातात घेतली ना अजून झाली नाही, मला अपयशच नाही महाराज कोणत्याच गोष्टीत.
अजून अपयश नाही ज्ञानोबराच्या कृपेनं. मी काही काम हातात घेऊ द्या माझ्याकडून झालं म्हणजे झालंच, त्याला कधीच देवानं अपयश नाही आणलं. पण एवढ्या मोठ्या कीर्तनकाराकडून अजून सुद्धा एकही लग्न कोणाचं ठरलं नाही. माझ्यामुळं माझा ड्रायव्हर मला सोडून गेला म्हणे, तो या नादी लागलो तुम्ही तसा मरेल म्हणे. गेलं ते सोडून, आता लग्नावाला ठेवलाय. ते मला वाटलं म्हणे तुझ्या सोबत राहिलो मग जमल कुठेतरी जुगाड. ते गेलं म्हणे तुझ्या नादी लागलो तर मला संन्याशी मारावं लागेल, कठीण तळ आहे म्हणून लक्ष नाही का. अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. मग महाराज सांगतात, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. मग अल्प आहे, कधी जाणार याची गॅरंटी नाहीये. अरे हा माईक घेण्यासाठी गेले ते माईकची गॅरंटी आहे. हे झुंबर घेण्यासाठीचा या झुंबर दुकानदार याची वॉरंटी घेतो, गॅरंटी देतो. चांगला आयफोन घेण्यासाठीचा त्या आयफोनची सुद्धा वॉरंटी आहे, गॅरंटी आहे. पण माणसाची गॅरंटीच नाही हो महाराज. कपातला चहा कपातन बशीतला गेला. लोक म्हणे आत्ताच तर कीर्तन झालं ओढोरेवाडीला, पकवाज वाजवला हो त्याने चांगला, कस काय गेला असं म्हणू शकतात लोक, असं लोक म्हणतात. पण आत्ताच कीर्तन झालं म्हणजे मी, आणि आत्ताच तर पकवाज वाजवला म्हणजे दोघं सोबतच. जायला उशीर लागत नाहीये. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही गॅरंटी नाहीये. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये काय करू शकतो. भागवतकार सांगतात, यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीनः तत् फलम लभ्यते सम्यक कलौता हरि कीर्तन. या श्लोकाचं भाषण करत असताना तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. महाराज सांगतात, कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग माझी करावे कीर्तन. रे नारायण देईल भेटी, कलियुगामध्ये फक्त भगवंताचं चिंतन करू शकता. काय कुठे जाण्याची गरज आहे. न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा देवाचं चिंतन विना वाया नका घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. भज मन नारायण, भज मन नारायण, हे भज मन नारायण, 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 भज मन नारायण. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, कहा जमाना गवाया. खाया पिया सुख
से सोया नाहक जमाना कमाया भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन है कागज की पुड़िया हवा चले उड़ जाए ये तन है जंगल की लकड़ी आग लगे जल जाए ये शरीर भोजन है काल का खावत है दिन रात आया पिया सुख से सोया नाहक जमाना कमाया तुम्हाला त्याला महाराज सांगतात औट हाथ का मानव दे भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया भज मन नारायण भज मन नारायण हो एवढा सुंदर नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला भजनासाठी दिला पण देवे दिला देह पण तुम्ही आम्ही भोजना गोमटा भजनासाठी घातलाच नाही महाराज भोजनासाठी सुद्धा वारीला सुद्धा लोक जातात महाराज त्यांचं प्रस्थानच्या दिवशी वजन मोजा आणि परत वाखरीवर वजन मोजा 5 किलो वजन वाढलेलं असतं काही काही दिंडीवाले तर म्हणतात महाराज आमच्या दिंडीत 4-4 पोते कांद्या का ज्यूस पितो रस्त्यानं कांद्याचा का काही मेळ आहे का वारी ही एक तपश्चर्या आहे ना महाराज जर घरच्या सारखी व्यवस्था जर दिंडीत झाली तर मग घरींदारी फरक काय अरे वारीच्या वाटेनं खाण्याचा नाही विचार केला पाहिजे वारीच्या वाटेनं गात जागा खात जागा कमले संघ एक राहट्या आला का तो राहट्या हा त्याने एक दिंडी सोडली नाही महाराज की त्याचा प्रसाद घेतला नाही बरं वैभव असं आहे ते जेवण झालं ना हात धुतला की परत तिथंच तेवढंच खात ते ही ताकद आहे त्याची बरोबर आहे का नाही कठीण तळ आहे महाराज खात जागा सांगितलेलं नाहीये गात जागा सांगितलं काय सांगितलंय गात जागा मग एवढा अनमोल किमतीचा नर देत तुम्हाला आणि मला प्राप्त झाला इथे येऊन जर देवाचं चिंतन केलं नाही तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्मवया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय पावला गा दे गा जय हो एका राजाने दौंडी दिली गावात ऐका हो ऐका जो कोणी कावळा पकडून आलं त्याला अर्ध 5,000 रुपये माहुरा बक्षीस दिला जाईल कावळा काही पकडायची गोष्ट आहे का हो महाराज अहो हे कावळ्यामुळे मी प्रवचन कधीच करत नाही महाराज दसक्रिया विधीचं खरं सांगतो तुम्हाला मी अजून सुद्धा एवढे कीर्तन केले वर्ष श्राद्ध दररोज एक करतो पण तुमच्या परिसरातून मला भरपूर फोन येतात लोकांचे की दसक्रिया विधी दिल्या का दसक्रिया विधी दिल्या का
अहो दसक्रिया विधीचं प्रवचन महाराजाच्या मनावर नसतंच ना हो. कावळा शिवला की प्रवचन संपलं. तर काय की लोक एवढे हलकट हो, कावळे सुद्धा येत नाही त्यात. बरं तो का पकवाजा थोडा आहे संघ घेऊन फिरायला? तो का युट्यूब वाला आहे का संघ घेऊन फिर? बस चला कावळा संघ आहे, आता 1 तास झाला की कावळ्याला म्हणायचं शिव. तो अजिबात नाही महाराज. बरं कावळा कधी कधी असं असतं काही की लोक एवढे पुण्यवान आहे की 10 मिनिटात कावळा शिवतो. आपण प्रस्तुत कीर्तन रूपी म्हणायच्या अगोदर लगे महाराज उरका 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 उरका. आणि काही काही ठिकाणं असे असतात गुरुजी सगळं भांडवल संपत तरी कावळा येत नाही. त्याच्यामुळं दसक्रियाविधी घ्यायची नाही. लक्ष देऊन ऐका. सगळ्या गावातल्या लोकांनी विचार केला कावळा का पकडायची गोष्ट आहे का महाराज? कावळा वेगळा आणि डोम कावळा वेगळा. कावळ्या 2 प्रकारे, एक कावळा आणि एक डोम कावळा. डोम कावळा सप्त्यात न्या घाण करणार, डोम कावळा ग्रामपंचायत मध्ये न्या घाण करणार, डोम कावळा दिंडीत न्या घाण करणार, डोम कावळा जिथं जाईल तिथं घाण करणार. हा डोम कावळ्याचा स्वभाव आहे. आणि कावळा प्राणी सगळ्या प्राण्यात काय चतुर आहे महाराज, काय चतुर आहे. आता सगळ्या लोकांनी विचार केला ते काय पकडण्याची गोष्ट आहे का? एक आंधळा गंगेवर स्नानासाठी गेला, मनी नाही ध्यानी. आता डोळेवाल्याच कावळ्याच्या मागं लागत नाही. आंधळ्यानं काय अपेक्षा करायची? पण भगवंताची विनंती केली, हात वर केले, मनी नाही ध्यानी भगवंताची प्रार्थना करायला लागला आणि हातात कावळा सापडला. एवढा आनंद झालाय महाराज. कावळा सापडल्याबरोबर नाचायलाच लागला. आजी सोनियाचा उजळले भाग्य आता नाव घी चिंता वारली, नाचायला लागला. पण आंधळ थोडं स्वार्थी होतं. काय होतं? स्वार्थी होतं. त्याने विचार केला आत्ताच तर 9:30 वाजले, बरोबर आहे का नाही? आणि संध्याकाळच्या 5 वाजता लोक जर अजून 2-4 कावळे सापडले तर कसे आपल्याला 20-25 हजार मोहरा भेटतील. मग त्या आंधळ्यानं काय केलं माझ्याकडे पहा म्हणजे उदाहरण लक्षात येईल. त्या आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि आता दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. आंधळ्यानं पहिला कावळा घेतला आणि कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं काय केले? हात वर केले. काय नशीब आहे महाराज आंधळ्याचं. पहिलं होतं ते उडून गेलं. आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळा सापडेल का? कावळा सापडेल का? शक्यच नाही महाराज. तसं पावला हा देह का गटाली नाही. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे तुम्हाला आणि मला सापडलाय. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, मग इथं दुसरे साधनं तुम्ही आम्हाला शक्य नाही करूही नका. तेवढं आयुष्यही नाहीये, तेवढा वेळही नाहीये, आणि तेवढं तुमचं शरीरही चांगलं नाहीये. अरे 2 तास कीर्तनाला बसतो तर मांडी घालता येत नाही. रामदेव बाबाचे 72 आसनं आपण 1.5 तासात करतो महाराज. मग 2 तास जर आपल्याला मांडी घालता येत नाही तर बाकी काय योग करणार आहे आम्ही? काय यज्ञ करणार आहे? काय तप करणार आहे? काहीही करू शकत नाही. 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आहे आपण. बामणाची दक्षिणा सगळं 120 रुपये देतो. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. आपण काय यज्ञाधिक कर्म करणार आहे आणि काय दान धर्म करू शकतो? काहीच होऊ शकत नाहीये. म्हणून इथं भगवंताचं चिंतन करा. महाराजांनी सांगितलं न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायला पाहिजे? नाथबाबा सांगतात न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराजांनी एका वाक्यात सांगितलं न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, तुम्ही आठवा मधुसूदना. हे बघा हीच माझी विनवणी जोडून या कर दोन्ही शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. ए दादा ऐका ना, मग एवढं सोपं आहे ना. मग मार्ग आहे भक्ती. मार्ग कोणता आहे? भक्ती. आणि दाखवलं कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. जीवनामध्ये परिपूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या, एक मार्ग आणि दुसरा पंथ.
इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला आपला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे की आपण सर्व मंडळी वारकरी पंथाचे लोक आहोत. कोणत्या पंथाचे आहोत? वारकरी पंथ. अरे जगात प्रत्येक ठिकाणी जातीचा विचार केला जातो, कुळाचा विचार केला जातो, ज्ञानाचा विचार केला जातो, पण न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. अरे पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायच्या पायरीचं घ्यावं लागतं गड्यांनो, दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, अरे वेश्येच्या मुलीला जो संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद कधीच करू शकत नाही. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. मग आपण सर्व वारकरी पंथाचे मंडळी आहोत आणि आपण त्या पंथाचं अनुकरण केलं तर कोणत्याही प्रकारचा अडफाता जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे तेनेची पंथे चालू जाता, कोणाच्याही मागे जाऊ नका, जीवनाची बर्बादी करू नका. जीवनामध्ये फक्त दोन लोकांच्या मागे जा, एक म्हणजे माझे ज्ञानोबा आणि दुसरे म्हणजे माझे तुकोबर आहे. मी दररोज कीर्तनातून विनंती करतो, अरे हल्ली लोकांना कोणावर विश्वास ठेवा हा एक मोठा प्रश्न झालेला आहे, बरोबर आहे का नाही? कारण संतांच्या नावाखाली जनतांची संख्या खूप झालेली आहे महाराज. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पण जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, हात जोडून मी तुमच्या चरणावर विनंती करतो, हे बघा परमार्थ करत असताना दोन लोकांवर विश्वास ठेवा, एक ज्ञानोबा आणि तुकोबरा आहे. चांगलं कीर्तन करतो म्हणून त्याला जर संत म्हणत असेल तर हे तुमच्या जीवनातलं पाप आहे. एखादा महाराज प्रसिद्धीने मोठा असेल त्याला संत म्हणत असेल हे तुमच्या जीवनातलं पाप आहे. अरे कीर्तनकार जेवढे प्रसिद्ध नाही तेवढे इंस्टावर रील टाकणारे लोक त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहे महाराज, बरोबर आहे का नाही? त्या कुंभमेळ्यात एक ती येडी बाई गेली तर तिचे किती फॉलोअर्स आहे महाराज, तिचं एक व्हिडिओ मिलियन्स मध्ये पाहता लागे. प्रसिद्धीवर कीर्तनकार, प्रसिद्धीवर साधू, प्रसिद्धीवर महात्मा ठरवत जाऊ नका. माझे हात जोडून विनंती आहे, अरे तुम्ही आणि ज्या संप्रदायाचे प्रचारक आहोत, तुम्ही आणि मी ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत, त्या संप्रदायामध्ये फक्त दोनच लोकांना मानलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालयान तुका झाला असे कळस. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संत जरी भरपूर असले पण भजन फक्त ज्ञानोबा तुकाराम. कळसामध्ये पायामध्ये बाकीचे सगळे आले, मग भीती आली, पीओपी आली, कलर आला, टीव्ही आली, फर्निचर आलं, सगळं आलं. बाकीचे सर्व संत पाया म्हणजे ज्ञानोबा आहे आणि कळस म्हणजे तुकोबराय. ज्ञानोबा तुकाराम तुम्ही ऐकलं दुसरं भजन? नाही नाही नाही, ज्ञानोबराय तुकोबराय मध्ये सर्व संत आले. बाकीच्या संतांचा द्वेष नाहीये, पण आता प्रत्येकानं जर आरती वेगळी करायची, प्रत्येकानं जर हे करायचं नाही महाराज. एवढी मोठी आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, पण तिथं आरती सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायची सोडून दुसऱ्याची होत नाहीये. काही काही ठिकाण तर असं झालंय, जिवंत महाराज लोकांच्याच आरत्या सुरू झाल्या महाराज आता जिवंतपणे. म्हणून आपण वारकरी पंथाचे लोक आहोत. कोणत्या पंथाचे लोक आहोत? वारकरी पंथाचे. वारकरी पंथाचे काही तत्व आहे. पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ, दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ,
तिसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आणि चौथं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. कधी तुम्ही बसणाऱ्या लोकांनी विचार केला का पांढरच धोतर आहे, पांढरं शर्ट आहे, पांढरी टोपी आहे? याचं कारण असं आहे, हा पांढरा शर्ट एवढा सुंदर आहे महाराज, एखादं जर बुक्का लावण्यासाठी कीर्तनातून उठला आणि बुक्का जर माझ्या शर्टावर पडला तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्याकडेच असतं, महाराजाकडे राहत. संप्रदाय सांगतो जशी तुला पांढरे कपडे दिले ना तर जीवनभर पांढऱ्या पायासारखंच राह, चुकीचं नको वागू. एखाद्या चुकीच्या माणसाकडून चूक होते परिणाम होत नाही तुकाराम बाबा, पण एखाद्या मोठ्या माणसाकडून जर चुकीचं विधान झालं त्याचा सगळ्यात जास्त परिणाम संप्रदायावर होतो, समाजावर होतो. म्हणून मोठ्या माणसावर जबाबदारी आहे, जसे पांढरे कपडे तसे पांढऱ्या पायासारखंच राहा. किती प्रेम करतात महाराज लोक. अरे स्वतःच्या जवायला सुद्धा लोक विचारत नाही तुम्हाला जेवणात काय करू, बरोबर आहे का नाही? आपली तारीख घेतल्यानंतर 4-4 महिने लोक आपल्याला म्हणतात बाबा तुमच्या जेवणात काय करू, तुम्ही किती वाजता येणार आहे. तुम्ही आल्यानंतर लोक फटाके वाजवतात, तुम्ही आल्यानंतर लोक गुलाल उधळतात, तुम्ही आल्यानंतर लोक हार घालतात. हे उपकार तुमचे ना माझे नाहीये, हे ज्ञानोबा तुकोबरायचे. म्हणून संप्रदायाच्या प्रत्येक माणसावर जबाबदारी आहे. आपल्या तालुक्याचे आमदार, आज मी सकाळी एका ठिकाणी कीर्तनाला होतो, आमचे दिलीप मोहिते पाटील, त्यांनी आळंदीमध्ये एक वाक्य खूप सुंदर उच्चारलं. ते म्हणी आज महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त लोकांचा विश्वास वारकरी क्षेत्रावर आहे म्हणे. कोणत्या क्षेत्रावर आहे? वारकरी क्षेत्रावर आहे. महाराज लोकांवर आहे. कुठेही जा तुम्ही, कीर्तनकाराच्या समोर समाज आहे. आमच्यासारख्या पुढे कार्यकर्तेच आमचे राहिले नाही तर समाज काय आमचा राहणार आहे? त्यांनी बोललंय, बरोबर आहे का नाही? कार्यकर्त्याचं कसं आहे, जिकडे भेळ तिकडे खेळ. कार्यकर्त्याचं असंच असतं ना महाराज, जिकडे भेळ तिकडे खेळ. जो काम देईल तो त्यांचा नेता, त्यांना काही नसतं महाराज. पण आज सर्व समाज वारकऱ्यांच्या समोर आहे. मग वारकरी लोकांनी जर काही चुका घडल्या तर उद्या समाजापुढे मोठा संभ्रम निर्माण राहील की समाजात कसं वागायचं. म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. दुसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ 700 वर्ष झाले ज्ञानोबराला जाऊन तरी अजून नाव तेवढंच आहे. तिसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. हजारो कविता झाल्या ना, हजारो कविता होतील, पण महाराज ज्ञानोबरायचा गाथा दररोज पंचपती करत असताना सुंदर ते ध्यान अभंग म्हणतो गायक, पण दररोज नवीन वाटते. याचं कारण ती वाणी ज्ञानोबराय तुकोबरायची. आणि चौथं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. याचं कारण असं आहे, पहिला महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर साधू संतांनी संपवलाय. म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. काय केलंय त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी? किती गोड निळोबराय वर्णन करतात. मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते हो, मोडोनिया नानामते ओ मोडोनिया नानामते, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सर्वांना इथं मोकळं करून दिलंय. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी,
आनंद आहे. मग एवढं ज्या संतांनी केलंय ना, त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तिराने विठोबा रखुमाई. जय जय विठोबा विठोबा मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू तिनेची पंथे चालू जाता नपडे गुंथा कोठे काही. ज्यांनी मार्ग दाखवला, ज्यांनी दुस्तर असणारा मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी सोपा करून ठेवलाय, त्या साधू संतांचं वर्णन करत निळोबाऱ्या सांगतात. निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. ते कृपावंत आहे. कशी आहे? कृपावंत आहे. किती कृपा आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. होती तुमची कृपा पशु बोले वेद. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलतो. एक, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालते. दोन, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊन ज्ञानेश्वरीचं लिखाण करतोय. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सांगितली. लिहिली कोणी? शके तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेल्या सच्चिदानंद बाबाला जिवंत करून ज्ञानोबरायने त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलंय. आणि त्यांची कृपा झाल्यानंतर निश्चित किती कृपावंत आहे महाराज. अरे विसोबा खेचराने ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली होती. काय मारली होती? काका मांडे खायचे हो मुक्ताईला. काय खायचे? मांडे खायचे. मडकं द्या ना. मडकं तर दिलंच नाही, खापर तर दिलंच नाही, पण माझ्या ज्ञानोबरायच्या छातीमध्ये लात मारली. काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला? अरे त्याच वेळेस जर माझ्या ज्ञानोबरायने नुसतं डोळ्यानं रागावून जरी विसोबा खेचराकडे पाहिलं असतं तर विसोबा खेचर नावाची व्यक्ती जळून भस्म झाली असती. पण त्याच विसोबा खेचरावर अशी कृपा केली की तेच विसोबा खेचर माझ्या नामदेवरायचे काय झाले? गुरु झाले. म्हणून कृपावंत. आणि सुखाच्या बाबतीत तर काय विचार करायचा. फक्त संप्रदायातल्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय गरीब आहे समाजासमोर सांगितलंय. नाही तर ज्ञानोबराय तुकोबराय सारखे श्रीमंत जगात कोण असेल महाराज? अरे तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर कोणाची गच्ची धरता तुम्ही? तालुक्याचा जर आमदार तुमच्या ओळखीचा असला तर कोणाचाही लिटिगेशन काढता आणि कोणालाही धमक्या देता. साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या माझ्या ओळखीचा असला तुम्ही कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्याचे शिष्य. त्या तुकोबरायकडे काय गरिबी असेल महाराज? तुकोबरायला गरीब म्हणणारी या जगातले सगळ्यात मोठी गरीब आहे महाराज. 12 गावची जहागिरी होती तुकोबरायकड. तुकोबरायला लोक महाराज नव्हते म्हणत, तुकोबरायला लोक बुवा नव्हते म्हणत. तुकोबरायला त्या काळामध्ये लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? शावकार म्हणायचे. म्हणून त्यांच्यासारखं सुखी या जगामध्ये कोण असू शकतं? अरे नामदेव रायचे हात चंद्रभागेच्या दगडाला लागले, ते दगड सुद्धा परीस झाले महाराज. काय झाले? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं ठीक आहे, पण ज्ञानोबरायचा हात
ज्या दगडाला लागतं ते दगड सुद्धा परीस होतात. ही नामदेवरायाची किंमत आहे. आणि नाथबाबाची संपत्ती तर उघडच आहे ना महाराज. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ संता माझी राजा स्वामी एकनाथ एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. ज्या कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, विश्वाचा मालक ज्या माणसाला देवपूजेला बसल्यानंतर गंध ओवाळून देत असेल, ही नाथबाबाची श्रीमंती आहे. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. म्हणून ज्यांनी कृपावंत सुद्धा आहे आणि सुख सिंधू आहे, अशा संतांनी जो मार्ग दाखवलाय, त्या मार्गाचं तुम्ही आणि मी काय करा, नक्कीच अनुकरण करा. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. मोडून या नानामते देते सिद्धांत सौरसू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. एवढं सुंदर तुम्ही सर्व मंडळी नियोजन करता, मला आनंद वाटतोय महाराज. खरं सांगू का तुम्हाला, परमार्थामध्ये परमार्थ करत असताना तुम्ही सर्व मंडळी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम एवढ्या आनंदाने करता. दरवर्षी चॅनलद्वारे महाराष्ट्राला माहीत होतं की ढोरेवाडीचा सप्ताह आहे, ढोरेवाडीचा सप्ताह आहे, ढोरेवाडीचा सप्ताह आहे. काही नसताना सुद्धा सगळ्या लोकांना माहिती आहे ढोरेवाडीचा सप्ताह आहे. खूप सुंदर तुम्ही नामांकित गायक, नामांकित वादक, दरवर्षी चांगल्या चांगल्या कीर्तनकाराचं कीर्तन आपल्या परिसराला ऐकावं मिळावं, यासाठी तुम्ही सर्व गावकरी मंडळी खूप चांगलं काय करतात, परिश्रम घेता, सगळे सहकार्य करता. मला वाटतं आपल्या सप्त्याचं कितवं वर्ष आहे, 65वं वर्ष आहे. किती, 65वे वर्ष आहे. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून या सप्त्याची शताब्दी करून घेऊ महाराज. की काय करून घेऊ, शताब्दी. आणि शताब्दीला सुद्धा माझं कीर्तन असलं पाहिजेत, ऐकणारे बदलले तरी चालतील. बरोबर आहे का नाही, वादकही तेच पाहिजेत. बरोबर आहे का नाही, म्हणून लक्ष देऊन ऐका. खूप सुंदर तुम्ही सर्व मंडळी नियोजन करता आणि मला आनंद वाटतो महाराज. देवासाठी धर्मासाठी प्रत्येकाने काय केलं पाहिजेत, सहकार्य ठेवलं पाहिजेत. अरे देवाचं काम आहे आणि देवाचं काम माणसाने तनमन धनाने केलं पाहिजे. तुम्ही देवासाठी करा, तुम्हाला जीवनभर कधीच काही कमी पडणार नाही. माझे गुरुजी मला सांगतात, तुम्ही आमचा सप्ताह पाहिला नाही, तुम्ही पाहिला ना महाराज, एवढे लोक एवढे काहीच नाही ना महाराज, चिमूट बरोबर नाही आमच्या तिथं. बरोबर आहे का नाही, 2000 लोक नुसते वाढायला असतात. किती, आता तुम्ही सगळे 600-700 बी नसाल. बरोबर आहे का नाही, 2000 लोक असतात. एवढं ऊन असतं, बाप रे बाप, ऊन म्हणजे ऊन. कारण विदर्भ म्हणल्यानंतर तुमच्याकडे 43 असलं की आमच्याकडे 48 असतं. तुमच्यापेक्षा 5-6-7% जास्त असतं. पण देवासाठी करा. आम्ही सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये जीव होतो, एवढा जीव होतो. दररोजचं 10-20 हजार लोकांचं अन्नदान आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गायक, वादक, कुंभमेळाच असतो तो महाराज. काय असतो, फक्त चंगराचंगरी होत नाही त्या कुंभमेळ्यात. बरोबर आहे का नाही, एवढा मोठा कुंभमेळा असतो. पण जेवढा आपण देवासाठी खर्च करतो ना महाराज, तेवढा देव त्याच्यापेक्षा दुप्पट देतो. कारण देवाचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. सप्त्याची परंपरा चालवण्यासाठी दरवर्षीच मोठा सप्ताह करावा असं काही सांगता येत नाही. आता 65 वर्षापासून काही हीच परंपरा थोडी महाराज. ह्या जुन्या लोकांनी थोडे थोडे पैसे गोळा करून साधे साधे कीर्तनकार बोलवायचे, साधी साधी परंपरा, जेवण वगैरे, भात पंक्ती सगळ्या. आता दिवसांदिवस परमार्थ कसा होत चाललाय, थोडा डेव्हलप होत चाललाय. काय होत चाललाय, डेव्हलप होत चाललाय. मग परमार्थ डेव्हलप होत चालला म्हणल्यानंतर बरं, पूर्वीचं कसं होतं, श्रद्धेनं लोक कीर्तन ऐकत होते. हे जुन्या लोक तारखी घ्यायला गेले की चला आपल्याला तर महाराजांची तारीख घ्यायची, लगेच आळंदीला जाऊन त्यांना भेटायचं. आता किती सोपं झालं, लगेच आप्पा फोन करतात. आणि आप्पा तर एवढे हुशार आहे बाबा बाबा बाबा, लगेच युट्यूबवर पाहतील, नाव सांगतील, टुंग 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 टुंग, हॅलो पुरुषोत्तम महाराज का. आपण म्हणा हो हो, आमच्या ढोरेवाडीमध्ये सप्ताह आहे, सप्ताह. आपण म्हणा सांगा ना काय म्हणणं आहे, सांगा ना कोणता दिवस घालायचा तुमचा. इथून सुरुवात असते. आम्ही म्हणतो 13 घाला, म्हणजे आपल्याला घालायचं काम नाही. बरोबर आहे का नाही. पूर्वी कीर्तन हे श्रद्धेनं घ्यायतल्या जायचे. आता लोक चॉईसनं कीर्तनकार घेतात, चॉईसनं वादक आहे, चॉईस. अरे सगळी चॉईसनं कीर्तनकार नसावा, चॉईसनं मोबाईल घेतला पाहिजेत. बरोबर आहे का नाही, चॉईसनं कपडे घेतले पाहिजेत. सगळंच जर चॉईसनं घ्यायला लागले तर उद्या परमार्थाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हा सर्व ढोरेवाडीकर मंडळीला माझी विनंती आहे, आपल्या सप्त्याची उंची खूप मोठी आहे महाराज. किती आहे, परिसरामध्ये
सगळ्या लोकांना तुमचा हेवा वाटावा. तुमची कॉपी भरपूर लोकांनी करून पाहिली बरं, पण फसले ते सक्सेस झाले नाहीये. कॉपी करणं वेगळं, कॉपी शेवटी कॉपीच असते आणि ओरिजिनल शेवटी ते ओरिजिनल असतं. तुम्ही लोक जीव ओतता, एवढ्या प्रेमाने एवढं नियोजन करता. फक्त सर्व ग्रामस्थ मंडळीला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती करतो गड्यांनो, सप्तेची जी उंची ती उंची तुम्ही खाली येऊ देऊ नका. सप्तेची जी उंची आहे ना ती उंची खाली येऊ देऊ नका. आणि जर एकदा उंची खाली आली ना महाराज की परत ती वर जायला खूप उशीर लागतं. एकदा माणूस पडला ना महाराज की तो लगेच मागं पडतो. 5 वर्ष लोक त्याला लक्षात सुद्धा ठेवत नाही. मग सप्ताह दिवसांदिवस चांगला होत गेला पाहिजे, दिवसांदिवस कमी होता कामा नाहीये. आणि काय कमी केलंय महाराज, लक्ष्मी पाणी भरती तुमच्या खेड तालुक्यामध्ये. सगळे ना देवाला वर्षातून फक्त 7 दिवस काढायचे आपल्याला. किती दिवस काढायचे? 7 दिवस काढायचे. बाकीचे वर्षभर तुम्हाला काय उद्योग करायचे, धंदे करायचे, व्यवसाय करायचे, काय करायचे ते करा. पण हा 7 दिवस हा सप्ताह आपला आहे आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करा. ही भूमिका जर प्रत्येकाने ठेवली तर निश्चित अजूनही पेक्षा याच्याही पेक्षा उंचीला आपला कार्यक्रम जाईल. आणि माझी तरी विनंती गड्यांना तुम्हाला, अजूनही पुढच्या वर्षी नियोजन करत असताना आमच्यापेक्षा काही चांगले चांगले कीर्तनकार आणायला शिका. दरवर्षी नवीन नवीन ठेवलं पाहिजेत. आम्ही तर ह्याच वर्षी म्हणलो होतं सर्वांना, काय आमचा घरचा सप्ताह नाही. पुरुषोत्तम महाराज, सोपान महाराज, माऊली महाराज, अक्रेर महाराज, खोले महाराज हे तुमचे घरचे कीर्तनकार आहे. दरवर्षी समाजाला काहीतरी नवीन द्या. दरवर्षी मोठे मोठे कीर्तनकार, याच्याही पेक्षा मोठे मोठे कीर्तनकार आणा. जोपर्यंत तुम्ही सवय नाही लावणार, पण याच्यापेक्षा सप्ताह खाली होता कामा नाही. एकदा का कळलं की यांचं काम गळलं की मग ते गळलेलं परत उभं राहत नाही बरं. त्याच्यामुळे उंची तीच पाहिजेत. आणि एवढं सुंदर तुम्ही नियोजन करता. सगळ्या कीर्तनकाराला असं वाटतं की ढवरेवाडीत कीर्तन करावं. मी तर नेहमीच सांगतो की कोणी कीर्तनकार मला भेटलं की मी म्हणत असतो बा मी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता ते नियोजन आपल्याकडे अजिबात नाहीये. ते गावकरी ठरवतात आणि एकदम आनंदात आहे. काय होतं, नियोजन करायला गेलं की लय ताण असतो. कीर्तनकार फोन बंद करून ठेवतात, ब्लॉक करून टाकतात लोकायला, फोन उचलत नाही. किती मोठा ताण आहे, लय मोठा लोड असतो महाराज. लोक काही काही सकाळ 9 वाजेपासून माझ्या पाऱ्यावर होते. बरोबर आहे का नाही? आदिनाथला म्हणलं मी तुझ्या गावाला येत नाही, तुला काय करायचं घे करून. ते म्हणे अहो बाबा असं नका करू. त्याच्या लाईफमध्ये तो इतका वेळ कोणासाठी थांबला नसल. सकाळी 9 वाजेपासून तो माझ्या सेवेत होता. त्यांना म्हणलं अरे तू जाय ना, मी येतो. नाही म्हणे मी सगळ्यावर भरोसा धरू शकतो, तुमच्यावर धरू शकतो. अवघड आहे. म्हणून हे सर्व मंडळी प्रेम करणारी मंडळी, मी दररोज कीर्तनातून सांगतोय तुम्हाला, हे बघा तुमच्या तिथं जो कीर्तनकार येतो, तुम्ही कीर्तन करायला पैसे देता म्हणून येत नाही बरं आप्पा. पहिली गोष्ट लिहून ठेवा माझी, तुम्ही नियोजन करत असताना मला मध्यस्थी न घालता कीर्तन करायला फोन करा. मला मध्यस्थी न घालता तुम्ही आमच्या प्रकाश महाराजाला फोन करा, तुकाराम महाराजाला फोन करा. हे लोक जे तुमच्या गावात येतात हे पैशासाठी येतच नाही महाराज. तुम्ही लोक प्रेम करता म्हणून हे लोक येतात. बरोबर आहे का नाही? नाही तर लोक येऊच शकत नाही महाराज. अहो ज्याला दररोज 60-70 हजार घ्यायची गरज आहे तो 25 आणि 30 हजारावर काय येईल? दररोजच कोण येणारच नाही महाराज. माझी सर्वांना विनंती आहे, पण ही जी उंची, हे लोक तुमच्यावर प्रेम करतात. हे सगळे जे कुटुंबातले लोक आहे, आदिनाथ दादा असतील, हे सर्व मंडळी हे फक्त सप्त्यापुरते प्रेम करणारे लोक नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की आदिनाथ असतील, कमलेश असतील, हे तुमच्या ढोरेवाडीतले नाही, कुटुंबातले लोक आहेत. तुकाराम दादा कधी बी तुकाराम महाराजाला काही अडचण पडली की ते हक्काने फोन करतात, कमलेश दादा, आदिनाथ दादा, आप्पा. हे लोक तुम्ही सप्त्यापुरते नाहीये. लोकांना असं वाटतं तुम्ही यांचेच नावं घेता, असं घेता. तुम्ही कधी वर्षातून एखादा फोन पुरुषोत्तम महाराजाला केला पाहिजेत. तुम्ही तरी कधीतरी एखाद्या वेळेस तुकाराम महाराजाला आळंदीला गेलं की भेटलं पाहिजे. तुकाराम महाराज तुम्ही आमच्या गावाला येता, तुमच्या बापाची ठेव आहे का? वर्षातून तुम्ही कीर्तनाला येता, मी तुमची लाल करील. आम्ही काही दबलेले कोणाचे काही घेणदेण नाही आम्हाला. जो आमच्यावर प्रेम करतो आम्ही त्याच्यावर प्रेम करतो, हा नेहमी. जे आमच्यावर प्रेम करतो आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आणि हे लोक कुटुंबातले म्हणून सगळे कीर्तनकार. रात्री 8:30 वाजता खोले महाराजांचं कीर्तन पिरंगुटला संपलं होतं. त्याला जर 10 लाख दिले असते तर ते आलं नसतं. ते माझ्यापेक्षा 10 पट आडमुठे तो खोला नाही. बरोबर आहे का नाही? पण साक्षात यम देवता त्याला आणायला गेली होती. बरोबर आहे का नाही? 1.5 तासात आमच्या आदिनाथ दादाने तिथं आणलं. अरे कोण एवढी धावपळ करणार आहे महाराज? तिथलं भूतासारखं कीर्तन करायचं आणि एवढ्या फास्ट गाडी चालवत तिथं आले. हे फक्त कमलेश दादा, आदिनाथ हे लोक, हे मित्र नाही, आमच्या भावासारखे लोक आहे. काय म्हणून आम्ही येतो. नाही तर तुम्ही कोणत्याही महाराजाला फोन करा. मी तुम्हाला सांगतो ना, चॅलेंज आहे पुरुषोत्तम पाटलाचं. तुम्ही कोणत्याही महाराजाला फोन करा आणि म्हणा की आमच्या ढोरेवाडीचा सप्ताह आहे
आणि तुम्हाला यावंच लागतं. ते काय म्हणतात, आप्पा पहा ना, आप्पा एवढा हुशार माणूस आहे तुमच्या गावात, एक नंबर. जसं त्या महाभारतात शकुनी बाबा तसे हे सगळी लिस्ट तयार करतात आणि हळूच मला फोन करतात, हॅलो ते आपलं नियोजन ठरलं, सगळं ठरलेलं असतं त्यांचं. गायक ठरलेला असतो, वादक ठरलेला असतो. त्यांना माहिती आहे पुरुषोत्तम महाराज मध्ये दिसती घातले की प्रत्येक कीर्तनकार आपल्याला थोडा थोडा दबतो 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 आणि आता दबत दबत इथपर्यंत आणलं मी. आता आपल्याकडून दबणं होत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही प्रेम करणारी मंडळी आहात. तुमच्या प्रेमास्तव दरवर्षी तुमच्या दर्शनाचा योग येतो. म्हणून खूप सुंदर ढोरेवाडीकर मंडळी, माझी तुम्हा सर्व ग्रामस्थाला, सगळे सहकारी मंडळीला विनंती आहे, आपण खूप सुंदर नियोजन करता, पण हे नियोजन असंच चालू ठेवा. अरे तुमच्या गावाचा आदर्श पाहून परिसरातल्या लोकांना सुद्धा असं वाटतं की ढोरेवाडी सारखा कार्यक्रम आपला झाला पाहिजे, वाटतं का नाही? अशा भरपूर लोकांनी केलं. मग एवढी जर आपल्या कार्यक्रमाची ताकद आहे तर ही कार्यक्रमाची परंपरा आपण अशीच चालू ठेवा, अशी सर्वांच्या चरणी मी माझ्या विनंती करतोय. प्रत्येकाने देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. जीवनामध्ये वाद विवाद करू नका. प्रत्येकाने राजकारण करा, राजकारण करू नका अशी आमची विनंती नाही. ग्रामपंचायतच्या टायमाला काय मारामाऱ्या करायच्या, काय करायचं ते करा, पण सप्त्याच्या टायमाला राजकारण होता कामा नाही. गावाच्या हितासाठी राजकारण होता कामा नाहीये. सप्ताह आला की सगळ्यांनी विसरून जायचं आणि एवढंच करायचं की आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या यादीमध्ये कसं जाईल याच्यासाठी सर्व ढोरेवाडीकर मंडळीने प्रयत्न करा, अशी सर्वांना मी विनंती करतो. पुनश्च एकदा जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मग अशीच आमच्या सरपंचाने मला सांगितलं, म्हणे महाराज खोले महाराजांनी एवढं सुंदर कीर्तन केलं पण पिंगळा नाही म्हणला, त्याच्यामुळे लोक नाराज झाले. त्या बिचाऱ्याचा पिंगळा आणि माझी आई मला मरूस तर काही सोडायच्या माग. त्या बिचाऱ्याचा पिंगळा म्हणू बार त्याचा मुंगळा झाला, पण त्याचा काही पिंगळा अवघड झाला ना. काय दररोज दररोज आई म्हणाव, काय दररोज पिंगळा म्हणाव. पण काय असतं माहिती आहे का तुकाराम बाबा, सुरेश वाडकर हे इंटरनॅशनल गायक आहे. त्यांनी हजारो, असं क्षेत्र नाही की सुरेश वाडकरांनी तिथं गाणं नाही गायलं, पण सुरेश वाडकर कोणत्याही व्यासपीठावर गेले तर लोक त्यांना ओमकार स्वरूपा गायला लावतं. का? प्रत्येकाची ओळख कशा ना कशातून तरी असती. काय कोणी हजारो लोकांनी पिंगळा म्हणला, पण काय देवाला ज्ञानोबरायला माझ्या विशाल महाराजाकडून करून घ्यायचं असेल. अरे महाराज गाडी जरी चालली तरी लोक त्याला म्हणतात पिंगळा चाललाय. काय ताकद आहे काही कळत नाही, बरोबर आहे का नाही? कठीण आहे ना महाराज. म्हणजे पिंगळ्यावरच ते गाजले असं नाहीये. एकदम सुंदर कीर्तन करतो माझा मित्र. पण खरं सांगू का महाराज, कोणाला देवाला कधी कोणाला कशापासून प्रसिद्धी मिळवायची असेल काही सांगता येत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. गेल्या 4 दिवसापासून ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, एक महाराष्ट्राचं लाडकं वैभव आमचे तुकाराम दादा पांचाळ दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. गेल्या 2-4 वर्षापासून ज्यांची वारकरी शिक्षण संस्था खूप आनंदात, हे सर्व विद्यार्थी, आपलं हे व्यासमंच एकदम सुंदर गंधर्वासारखे सर्व मंडळी हे सगळे आहेत. आमचे काय आपले प्रकाश दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. ह्या वर्षी ज्यांची गायनाची साथ आपल्या कार्यक्रमाला लाभलेली माझे गुरुबंधू असणारे आमचे अनिरुद्ध दादा आहेत, आमचे पौळ महाराज आहेत, सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. फक्त जाताना माझी सर्वांना विनंती आहे, पुनश्च एकदा विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आपल्या सप्त्याची जी उंची आहे ती उंची अशीच ठेवा, याच्यात काही बदल होता कामा नाही. ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली,